मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। गेवराई विधानसभा चुरशीची ठरणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारा हा मतदारसंघ आहे। अलीकडच्या काळामध्ये अंतरवली सराटीवरून काय निर्णय येतो हा सगळ्यांचा लक्षाचा आणि फार केंद्रस्थानी असलेला मुद्दा होता। मात्र तो एकदाचा विषय संपलेला आहे। तिकडे पाडा ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला आणायचे निवडून त्याला आणा अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे आता एकदाचा मोकळा श्वास इथे मतदारांनी घेतलेला आहे। प्रस्थापित नेत्यांसाठी मात्र निवडणूक सोपी राहिलेली नाही। नव्यानं लोकांना सगळ्यांना अर्ज भरायला सांगितलेले होते आणि ते सगळे लोक अर्ज भरलेले आहेत। आता त्यामधले किती लोक अर्ज मागे घेतात यावर फार काही गोष्टी अवलंबून आहेत आणि त्यामुळे एकीकडे असं बोललं जातं की प्रस्थापित नेत्यांनी त्यांच्या विरोधामध्ये काही जास्त प्रमाणामध्ये अर्ज असले तर प्रस्थापित नेत्यांसाठी सोपं जातं, कारण त्यांच्याकडे मतांची एक वोट बँक असते आणि ती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते। इतर विरोधकांची त्यांची मतं जर समजा विखुरली गेली, विभागणी झाली तर त्यांच्यासाठी फायदेशीर असतं। अशा सगळ्या काही गोष्टीत मात्र असे काही मतदारसंघ आहेत त्यामध्ये काही लोक प्रस्थापित नेत्यांचीच मतं खाणार आहेत अशी सगळी परिस्थिती आहे। गेवराई विधानसभा मतदारसंघामधल्या आपल्या एका उमेदवाराबद्दल आपण बोलणार आहोत। पूजाताई मोरे आपल्यासोबत आहेत। पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काड्या युवतीच्या प्रदेश अध्यक्ष होत्या त्या। आता त्यांनी स्वराज्य पक्षाकडून जी आहे ती उमेदवारी मिळवलेली आहे, अर्ज दाखल केलेला आहे, त्याला बी फॉर्मसुद्धा लावलेला आहे आणि आज अंतरवालीचा सराटीचा निर्णय त्यांच्यासाठीचा पोषक असल्यामुळं त्या पुन्हा आता रणांगणात उतरणार आहेत। पूजा मोरे माझ्यासोबत आहेत, विचारणार आहे कसं राजकीय गणित असणार आहे, काय वाटचाल असणार आहे विचारणार आहे। तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। थँक्यू। तुम्हाला फार मोठी संधी मिळालेली आहे आता प्रस्थापितांच्या विरोधामध्ये। तुम्हाला नेहमी आवाज उठवावा लागायचा आणि फार पूर्वीपासून तुम्ही संघर्षामध्ये आहेत। शेतकऱ्यांचे आंदोलन असतील किंवा मग शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवा यासाठीची आंदोलन होती। आता नव्यानं राजकारणात येता येईल तेही विधानसभेसाठी आमदार व्हायचं आहे। तुम्हाला काय व्हिजन आहे, प्रस्थापितांना कसं पुरणार आहे? खरं तर हा आपला लढा आज प्रस्थापितांचा लढा निर्माण झालेला नाही आहे। तर मग 7-8 वर्षापासून मी जो संघर्ष केला तो प्रस्थापितांच्या विरोधातच केला। कुठलाही मोठ्या नेत्याचं पाठबळ डोक्यावर नसताना सुद्धा अगदी पीक विम्यासाठी असेल, कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल, मी मुंबईपर्यंत नाही तर दिल्लीपर्यंत सरकारच्या कानावर ते आवाज घातलेले आहेत शेतकऱ्यांचे। आणि म्हणून मला एक कळून चुकलंय की ही लढाई ही आपल्यातली नाही आहे, तर ही प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे। आणि म्हणून गावगाड्यामधल्या शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना अनेक वेळा लाटाकाट्या खाल्ल्या, अनेक वेळेस मी जेलामध्ये गेले, अनेक वेळेस आम्हाला पोलिसांच्या केसेस अंगावर घ्याव्या लागल्या, अनेक वेळेस आम्हाला स्थानबद्ध केलं गेलं। आणि ही रस्त्यावरची लढाई लढताना एक लक्षात आलं की शेतकऱ्याचा बळीराजाचा आवाज जोपर्यंत विधान भवनामध्ये जाणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या रस्त्यावरच्या लढाईला कुणी सिरियस घेणार नाही। आणि म्हणून रस्त्यावरची लढाई शेतकऱ्यांसाठी लढली पाहिजे का, तर ती 100% लढली पाहिजे सरकारच्या विरोधामध्ये, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांचा आवाज विधानसभेमध्ये गेला पाहिजे। कारण की आपण 10 आंदोलन रस्त्यावर केले आणि एक जर शब्द आपण त्या विधानसभेच्या पटलावर जर मांडला तर त्या शेतकऱ्याला न्याय भेटतो। आणि म्हणून आमदार होण्याचं स्वप्न उराशी बाळगून काही आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात आलेलोच नव्हतं। कारण की मुळात वयाच्या 21व्या वर्षी ज्यावेळेस मी पंचायत समिती सदस्य झाले त्यावेळेस आपण कधीतरी राजकारणात येऊन आणि पंचायत समिती सदस्य होऊ हे सुद्धा स्वप्न आम्ही उराशी बाळगेलं नव्हतं किंवा आमचा जन्मच त्यासाठी झालेला नाहीये। पण इथलच्या प्रस्थापित लोकांचं राजकारण जर बघितलं तर याच्या विरोधात बंड करणं ही काळाची गरज आहे हे मला वाटलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात बंड करण्यासाठी ही राजकीय भूमिका आम्ही घेतली। आणि आज बघितलं आपण की एवढं मोठं मनोज दादा जरांगे पाटलांचं आंदोलन मोठं उभं राहिलं महाराष्ट्रभरामध्ये, परंतु आज प्रस्थापितांनी त्यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला आणि जो पण विस्थापितांचा आवाज समोर येतो त्याला प्रस्थापित लोक अशा प्रकारे ट्रॅप करतात। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। गावगाड्यातील शेतकऱ्याची मुलं त्या सभागृहात गेल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून आम्ही आमदारकीच्या रिंगणामध्ये आहोत। मुळात आपण आमदार व्हावं, आपल्याकडे गाडी यावी, आपल्याकडे आलिशान बंगला या उद्देशाने आम्ही लांब राजकारणात नाहीत। तर शेतीमालाला रास्त भाव भेटला पाहिजे, आमच्या बापाच्या घामाला दाम भेटला पाहिजे आणि शेणामुतात हात घालणारी आमची मायमाऊली सुखी झाली पाहिजे, यासाठी आम्हाला सभागृहात जायचं। मागच्या 30 ते 40 वर्षांपासून म्हणजे 4 दशकं झाली तिथं प्रस्थापित लोक आहेत। एवढंच नाही तर बाहेरच्या मतदारसंघामधली येऊन बी तिथं आमदार झालेले आहेत लोक। तुम्हाला कसं शक्य आहे ते? आणि इथं प्रस्थापित नेत्यांचं फार मोठं प्राबल्य आहे, फार बलाढ्य लोक आहेत ते। आर्थिक स्थिती असेल, काही त्यांची लोकप्रियता असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला कसं पुढे जाता येईल? खरं तर गेवराई विधानसभेचा जर विचार केला तर 1962 पासून जर ह्या विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर 2च घराण्यांची सत्ता राहिलेली आहे, पवार आणि पंडित हे 2च घराणे इथं राजकारण करतात। मला इथलच्या मतदारांना विचारायचं आहे की 60-70 वर्षापासून आपण यांना मतदान करत आलोय, आज पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी कुठे आहे?
आणि एकीकडे गोदावरी नदी आहे, दुसरीकडे सिंदफणा नदी आणि त्याच्यामध्ये वसणारा आपला हा गेवराई तालुका आहे. आज हा तालुका प्रतिपंजाब म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखायला पाहिजे होता. इथलता शेतकरी कष्टामध्ये कुठेच कमी नाहीये, पण सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे, लाईटची व्यवस्था नसल्यामुळे, पाण्याचं नीट नियोजन नसल्यामुळे आज हा शेतकरी खितपत पडलेला आहे. आणि मग 70 वर्षापासून तुमच्या हातामध्ये सत्ता असताना तर तुम्ही जर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकला नसाल तर का आम्ही शेतकऱ्यांची मुलं रणांगणात उतरू नये? का फक्त त्यांच्याच मुलांना निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा अधिकार आहे पवार पंडितांच्या? आणि एकमेकांना ते विरोधही करत नाहीत ना. म्हणजे पंडितांच्या विरोधामध्ये पवारांना निवडून द्यायचं म्हटलं तर 5 वर्ष पवार आम्हाला कुठंच त्यांना विरोध करताना दिसत नाहीत. कारखान्याचे प्रश्न आहेत. अहो 25-25 हजार 15-15 हजार अनामत रक्कम कारखान्याने आज कट केलेली आहे. ती कोणत्या बेसिसवर केली? निवडणुकीचा खर्च आज त्याच्यातूनच निघून जातो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कारखान्याच्या ऊसाच्या याच्यातून. 15-15 20-20 हजार रुपये म्हटलं तरी आज 50-60 कोटी रुपये अनामत रक्कम लोकांची कारखान्याकडे आहे. ह्याच्यातून ते निवडणुका लढणार आहे. परंतु हे पवारांनी त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे अण्णांनी, पण ते प्रश्न विचारताना दिसत नाही. आणि एकीकडे आपण पाहिलं तर त्यांचं आज घरगुती नातं सुद्धा आहे आणि म्हणून त्या नात्यामुळे ते प्रश्न विचारत नसतील कदाचित, नाहीतर त्यांनी विचारला असता. मला निवडणुकीमध्ये सांगायचं, पवार म्हणतात पंडित वाईट आहेत, पंडित म्हणतात पवार वाईट आहे, मग तुमची सोयरीक झाली कशी? हे तर 1962 पासूनचं राजकारण ना. पण तालुक्याला नेमकं कळून चुकलेलं आहे. तुम्ही दोघं जण एकच आहात. निवडणुकीच्या वेळेस एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. फक्त तुमच्यामध्ये चौथा एखादा माणूस जर नवीन आला तर तुम्ही तिघ जण त्याच्या विरोधामध्ये लढतात. पण तो चौथा माणूस बाजूला गेला मग तुम्ही तुमच्या आपसातली लढाई लढतात. पण तुम्हाला चौथा मैदानात येऊन द्यायचा नाहीये. आणि पवारांना सुद्धा पंडितांची भीती दाखवूनच राजकारण करायचंय, पंडितांची भीती दाखवूनच लोकांचे मतं घ्यायचेत. पण या मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे लोक आता पंडितांना भीत नाही आणि म्हणून ही निवडणूक पंडितांची भीती दाखवून पवारांच्या पदरामध्ये मतदान पडेल अशी काही राहिलेली नाहीये. ही निवडणूक सर्वसामान्य जनता हातात घेणार आहे. कारण की यांना कळालंय की आरक्षणाच्या विषयामध्ये ना ओबीसी आरक्षणाला त्यांचा पाठिंबा होता ना मराठा आरक्षणाला पाठिंबा होता. म्हणून ओबीसी मतदार आणि मराठा मतदार हे दोघांना कळालं की आपलं वाटोळं हे प्रस्थापित करतात. कुणासोबतच तुम्ही भूमिका घेत नाही. आणि भूमिका का घेत नाही? कारण की दोघांचं मतदान तुम्हाला आहे. भूमिका स्पष्ट होत नसतील नेत्यांच्या जनतेप्रती तर त्यांना मतदान करायचं का? त्याच्यापेक्षा आपण सगळे जाती धर्मातले लोक, आपली जात एक आहे, आपण गरीब आहोत, ही आपली जात आहे. आणि नंतर मग आपण ओबीसी एससी मराठा मुस्लिम काय आहोत ही नंतरची आपली जात आहे. परंतु आपली जात मुळात गरीब आहे. गरिबांनी गरिबाला सहकार्य करू आणि प्रस्थापितांचं जे राजवट 60-70 वर्षापासून या गेवराई मतदारसंघावर ती पालथी करण्याचं काम ह्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारांनी केलं पाहिजे. यासाठी आम्ही आमचं बलिदान द्यायला तयार आहेत. आता तुम्ही प्रश्न विचारलाच मला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का सोडली, पण मला सांगा की आज महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये गेल्यानंतर आम्हाला एखादं पदही लाभाचं भेटलं असतं. परंतु ही जर भूमिका आज आम्ही घेतली नसती प्रस्थापितांच्या विरोधातली तर ही भूमिका घेण्यासाठी पुन्हा मतदारांना 5 वर्ष वाट बघावी लागली असती. आणि म्हणून आमच्या वैयक्तिक राजकीय आयुष्याचा आम्ही त्या ठिकाणी त्यागच केलेला आहे आणि त्याच्यासाठी नंतर रिंगणामध्ये उतरलेले. आता मतदारांनी याचा विचार करायला पाहिजे की कुणीतरी एक सर्वसामान्य घरातली शेतकऱ्याची मुलगी जी इतक्या दिवसापासून लढतीये, जी कधी त्यांनी गुत्तेदारी केली नाही, जी कधी राशन माफिया नाहीये, ती कधी वाळू माफिया नाहीये, तिने ऐन दिवाळीमध्ये लोकांची घरदार उद्ध्वस्त केले नाही, दुकानं त्यांना उद्ध्वस्त केले नाहीत, ज्यांनी लोकांचे प्लॉट लुकले नाही, अशी मुलगी इतक्या दिवसापासून 7-7 वर्षापासून संघर्ष करते. आपण तिच्या पाठीमागं कधी उभा राहिलो असेल किंवा नाही राहिलो, पण तिच्या पद्धतीनं ती संघर्ष करत राहिली. आज जर ती मतदानामध्ये आहे तर एक मुलगी लढत असेल तर मला वाटतं इथलच्या सुजाण मतदारांनी कमीत कमी मतदान पेटीवर जाऊन मतदान तरी केलं पाहिजे. तर आपण ह्यांना राजकारणामधून त्यांचा अंत करू शकू. खरं तर राजकीय पुढाऱ्यांचा अंत जर करायचा असेल तर आपण त्यांना जीवाने संपून चालणार नाही. त्यांचा जीव हा मतपेटीत आहे आणि मतपेटीला जोपर्यंत आपण सर्वसामान्य माणसं नख लावणार नाही तोपर्यंत घराणेशाही संपणार नाही. आणि ही घराणेशाही नेस्तनाबूत करण्यासाठी मी मैदानात उतरले. माझी जनतेला आव्हान आहे की आपण ताकदीनं एका गरीबाच्या पोरीच्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. तुम्ही गेवराई दोन्ही नद्यांच्या मध्ये असलेला मतदारसंघ सांगितला किंवा तालुका सांगितला. जर तिथं नेत्यांनी 40 वर्षांमध्ये फार काही चांगलं केलं असतं तर सुजलाम सुफलाम मतदारसंघ झाला असता असं तुम्ही म्हणाला. मात्र नेहमी अमरसिंह पंडित सगळ्या भाषणामध्ये जिथं जिथं त्यांची मोठी भाषणं व्हायची तिथं ते नेहमी ते बॅरेजचा उल्लेख करतात. ते बॅरेज काही झालेत का मतदारसंघामध्ये आणि कसं? या मुद्द्यावर जवळजवळ 20 वर्षापासून ही लढाई चालू आहे आणि ते प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक निवडणुकीला हेच आश्वासन देतात. परंतु बॅरेज आणू किंवा आपण तिकडून वरतून पश्चिम महाराष्ट्रातून येणारं पाळी सिंदफणा नदीमध्ये वळवू, मग इतक्या दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये सत्ता होती, तुम्ही जिल्ह्यातले मोठे नेते आहात, राज्यामधल्या सगळ्या मोठ्या नेत्यांसोबत तुमचा संपर्क आहे, परंतु तुम्ही जनतेमध्ये जी भूमिका मांडतात ती भूमिका तुम्ही सभागृहामध्ये गेल्यानंतर मांडलेली आम्ही काही पाहिली नाही, नेत्यांपाशी जाऊन आम्ही मांडलेली पाहिली नाही. मला वाटतं ह्या जनभावनेचा फक्त निवडणुकीच्या याच्या पुरता वापर होतोय. आणि मी जर ह्या निवडणुकीमध्ये उतरले
तर मी उद्या निवडून आल्याच्या नंतर हा प्रश्न तर सभागृहामध्ये मांडेलच, त्या संदर्भामध्ये नेत्यांच्या भेटी घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेलच. पण सत्ताधारी जर ह्या विषयाकडे कानाडोळा परत असतील तर तालुक्यामधल्या जनतेमध्ये जाऊन त्याचा एक व्यापक लढा आणि जन चळवळ उभा केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या जन चळवळीच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून हे बॅरेजेस आणि जे स्वप्न आम्हाला यांनी दाखवलेलं होतं ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला शेतकरी संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष काहीतरी करण्यात आलेलं आहे पार्टीचं, त्यामध्ये काही तुम्हाला कामं करता आलीत का? शेतकऱ्यांचे एखादं काम सांगता येणार आहे की फार काही सत्तेचं काम नसलं किंवा मग त्या स्तरावरचं नसलं तरी काही करता आलंय का तुम्हाला, त्यामध्ये काही सांगता येईल का? शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं किसान आघाडीचं पद मला लोकसभेच्या ऐन तोंडावर दिलेलं होतं आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि मी प्रचारामध्ये सक्रिय सहभागी झाले. त्याच्या आधी 1-1.5 वर्ष असेल की माझा प्रवेश झालेला होता आणि त्यानंतर 6 महिन्यांनी पद दिलं आणि लगेच लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीचं सुद्धा ऐलान झालं. मधल्या काळामध्ये ठेवीदारांचा जो प्रश्न होता या जिल्ह्यातल्या, ज्ञानराधा आणि साईराम ह्या बँकेमध्ये जे ठेवीदार होते ते शेतकरी आहेत. त्यांच्या ठेवी 10, 20, 30 लाखापर्यंतच्या ठेवी होत्या, त्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ठेवी होत्या. तर त्या ठेवी निघाल्या पाहिजेत, कारण की कुणाच्या मुलीचे लग्न करायचे होते, कुणाला शिक्षणाचा खर्च करायचा होता. अशा परिस्थितीमध्ये हे लोक बिना माईबापाच्या लेकरासारखं कलेक्टर ऑफिसमध्ये इकडं पत्र घेऊन जा, तिकडं पत्र घेऊन जा असे फिरताना मी पाहिलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी एक मी लढा उभा केला आणि गेवराईमध्ये कुठेही गुन्हा दाखल होत नव्हते. त्या गेवराईच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ज्ञानराधा बँकेवर गुन्हा दाखल केला, साईराम बँकेवर गुन्हा दाखल केला. मादळमोळीची जी ज्ञानराधा बँक आहे त्याच्यावर अजूनही एकही गुन्हा दाखल नव्हता. आम्ही जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला. 303 ठेवीदारांचा, जवळजवळ 20 ते 25 कोटी रुपयाचा ठेवीदारांचा लढा आम्ही त्या ठिकाणी सुरू केला. आणि राहिला विषय पवार साहेबांनी पद दिल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांसाठी कितपत केलं? माझं आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित आहे. आतापर्यंत मी जे काही केलं असेल ते फक्त शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. कारखानदारांचा विषय असेल, मग तुळजाभवानी कारखाना असेल, जय महेश साखर कारखाना असेल, नाही तर इकडचे पश्चिम महाराष्ट्रातले कारखाने असतील, यांचे बिलं अडकवले जात होते मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे. त्यांच्या इथे आंदोलन करून ते सुद्धा बिलं मी शेतकऱ्यांचे मधल्या काळामध्ये काढून दिले. अशा अनेक कारखानदारांच्या विरोधामध्ये लढण्याची भूमिका आम्ही त्या काळामध्ये घेतलेली होती. त्याचबरोबर पीक विमा असेल, पीक कर्ज असेल, यासाठी सातत्याने आंदोलन करत आलो. कापसाला हमीभाव भेटला पाहिजे, सोयाबीनला चांगला हमीभाव भेटला पाहिजे, शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे, यासाठी सुद्धा कायमस्वरूपी आम्ही भूमिका घेत आलेलो आहे. आमचं जीवनच शेतकऱ्यांसाठी आम्ही समर्पित केलेलं आहे आणि अजेंडा शेतकऱ्या इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे या एका वाक्यावर आम्ही आमचं आयुष्य समर्पित करणार आहे. आणि त्यासाठी आम्हाला या चळवळीच्या शेतकरी चळवळीच्या आड जर आमचा बाप जरी आला तर त्या बापाच्या छाताडावर पाय देऊन सरकारला भिडण्याची ताकद आम्ही ठेवणार आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू होतं दिल्लीत, तेव्हा आम्ही तुम्हाला तिथं पाहिलं होतं. म्हणजे राकेश टिकैत यांचं हे आंदोलन होतं. त्याच्यानंतर एक व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला होता. तो काय नेमका प्रकार होता? तुम्हाला काही गार्ड्स पकडत होते, काही महिला होत्या की मंत्र्याची गाडी अडवायचा विषय होता. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता फार. मुख्यमंत्र्यांची महाजनाची यात्रा निघाली होती 2019च्या निवडणुकांमध्ये आणि त्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते आणि शेतकऱ्यांना खूप त्या ठिकाणी नागावलं गेलेलं होतं. कर्जमाफी करण्यात यावी आणि पीक विमा देण्यात यावा या 2 मागण्यासाठी ज्यावेळेस महाजनाची यात्रा मराठवाड्यांच्या येशीवर येणार होती त्यावेळेस आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं होतं, तुम्हाला जर मराठवाड्यामध्ये यायचं असेल तर शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा आणि शेतकऱ्याचे पीक विम्याचे पैसे द्या. कारण की सरकार खरं तर ह्या पीक विम्याच्या ज्या कंपन्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी नाही तर शेतकऱ्यांना लुटायसाठी आहेत. म्हणजे ही प्रधानमंत्री पीक विमा योजना नसून ही प्रधानमंत्री कॉर्पोरेट कंपनी कल्याण योजना आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून मग त्यांनी जर मराठवाड्यात पाऊल ठेवायचं असेल तर शेतकऱ्याचं भलं केलं पाहिजे या भावनेनं ज्यावेळेस ते मराठवाड्यात येणार होते त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवले होते. परंतु अत्यंत मगरूर ते सरकार होतं आणि आंदोलकांना वाईट पद्धतीने त्यांनी हाताळण्यात आलेलं होतं. त्यावेळेस पोलीस महिला असायला पाहिजे होत्या पण पुरुष पोलिसांच्या हाताने त्यावेळेस आम्हाला पकडण्यात आलं. मी घोषणा देत होते की शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे, त्या पण घोषणा देत असताना तोंड दाबण्यात आलं. त्याच्यानंतर पळता पळता ओढणी सुद्धा एका पोलीस अधिकाऱ्यांनी खाली खेचली. अशा परिस्थितीमध्ये आम्ही संघर्ष करत आलो. परंतु मला असं वाटतं की त्याच्यानंतर गुन्हे आमच्यावर दाखल झाले. त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांची संभाजीनगरला एक सभा लागली आणि त्यावेळेस पंकजाताई मुंडे ह्या राज्याच्या महिला विकास बाल कल्याण मंत्री होत्या आणि बचत गटाचा एक मेळावा होता. त्यावेळेस त्यांना वाटलं की ही मुलगी तिथे सुद्धा उद्रेक करेल. तर त्यावेळेस मी पत्रकार परिषद घेत असताना धाराशिव जिल्ह्यामधून मला त्या ठिकाणी अटक करण्यात आलं आणि अशा प्रकारचा संघर्ष करण्यात आला.
तर आम्ही कुणाला मंत्र्यांना इजा पोहोचावी हे काही आमचं इच्छा नव्हती. कारण की ज्यावेळेस एखादा माणूस खुर्चीवर बसतो त्यावेळेस तो व्यक्तिदोषातून त्याच्या विरोधात आम्ही राजकारण करत नाहीत किंवा आंदोलन करत नाहीत. आमचं भांडण त्या खुर्चीवरसाठी होतं आणि त्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीस साहेब बसलेले होते आणि म्हणून शेतकऱ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी लोकशाही मार्गाने गांधींनी आणि वेळप्रसंगी भगतसिंगांनी जो मार्ग अवलंबून दिलेला आहे त्या ठिकाणी आम्ही संघर्ष करत राहतो. पण त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ काहीच नव्हता. गेवराई मतदारसंघामध्ये मला एक प्रश्न पडला आणि मला वाटतं सगळ्यांनाच पडला असेल की अलीकडच्या काळामध्ये पक्षाचे लेबल किंवा मग तिकीट EV फॉर्म मिळवण्यासाठी बऱ्याचशा लोकांनी लॉबिंग केलं. 2 दिवस अगोदर सगळे मुंबईमध्ये नेते होते, विविध पक्षांच्या कार्यालयाच्या बाहेर असायचे, रात्रभर तिथंच बसायचे. मात्र गेवराईचे एक नेता आहे लक्ष्मण पवार, त्यांनी उमेदवारी नाकारली भारतीय जनता पार्टीची. का काढली असेल आणि ह्याचा तुम्ही काय तर्क लावताय, काय अंदाज असेल त्यांचं, का वाटलं असेल त्यांना की म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की इकडं उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाची लोक तिकडं उमरे झिजवत आहेत पक्षाचे कार्यालयाचे, मात्र एक माणूस उमेदवारी नाकारतो मोठ्या राष्ट्रीय पक्षाची, काय कारण असेल? खरं तर त्यावेळेस 2014ला ते माननीय नरेंद्र मोदी साहेबांकडून निवडून आले त्यावेळेस मोदी साहेबांची प्रचंड मोठी लाट या देशामध्ये होती, राज्यामध्येच नाही तर देशामध्ये होती. त्यावेळेस ते त्या ठिकाणी उभं राहिले आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी मोठा निधी त्यांना दिला. देवेंद्र फडणवीस साहेबांचे अतिशय ते जवळचे मानले जायचे. परंतु मनोजदादा जरांगे पाटलांचं वातावरण ज्या निर्माण झालं त्यावेळेस भाजपच्या विरोधामध्ये लाट गेली. ज्या पक्षाने 10 वर्ष आपल्याला सांभाळलं, एवढा निधी दिला, त्या पक्षासोबत त्यांनी अडचणीच्या काळामध्ये साथ द्यायला हवी होती. परंतु हे वातावरण सगळं बदलतंय आणि त्यावेळेस त्यांनी भूमिका घेतली भाजपच्या विरोधामध्ये जाण्याची. त्याआधी 7-8 महिने आपण बघितलं तर ते जनतेच्या संपर्कात नव्हते. त्यांनी सांगितलं होतं की माझी तब्येत खराब आहे आणि नंतर ऐन वेळा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी भूमिका घेतली की आपल्याला भाजप सोडायची. कारण की राज्यामध्ये आज परिस्थिती अशी आणि बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः अशी आहे की भाजपचे सीट लागणार नाहीत अशी लोकसभेला परिस्थिती निर्माण झालेली होती आणि म्हणून आणि सगळ्या लोकांचा राग हा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर होता आणि त्यामुळे त्यांनी तो विषय पुढे करून त्या ठिकाणी मला असं वाटतं ड्रामा केला आणि भारतीय जनता पार्टी सोडण्यासाठी प्रयत्न केले. पण ज्यावेळेस त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि ते शरद पवार साहेबांच्या संपर्कामध्ये गेले तर त्यावेळेस मी सुद्धा शरद पवार साहेबांकडून ती उमेदवारी मागत होते. मग त्यावेळेस मी ह्या यंत्रणेमध्ये सगळं पाहिलं की त्यांचं तिघांचं राजकारण एक आहे. म्हणजे महायुतीमध्ये जर ते उभा राहिले असते आणि भाजपकडून जर उमेदवारी घेतली असती तर विजयराजे पंडित यांना घड्याळीच्या चिन्हावर त्या ठिकाणी उभं राहता आलं नसतं. आणि इकडून महाविकास आघाडीमधून ही जागा तुतारीची आहे, इथलचा मतदार तुतारीचा आहे आणि ही जागा तुतारीची जर दिल्या गेली असती तर इथलचा उमेदवार निवडून सुद्धा आला असता अशी परिस्थिती होती. आणि म्हणून पूजा मोरे एक विस्थापिताची पोरगी त्या तुतारीकडून तिकीट मागते, इथं कोणी प्रस्थापित नेता नाही, तिथं तिकीट कापणं खूप सोपं आहे आणि म्हणून यांनी घरच्या घरी प्लॅनिंग करून विजयराजे पंडित जे त्या घड्याळीच्या चिन्हावर आज उभे आहेत त्यांची जागा त्या ठिकाणी मोकळी केली, त्यांची वाट मोकळी केली, आपल्या मेहण्याची वाट मोकळी केली. आणि गरिबाच्या पोरीचं तिकीट कापणं तर सोपं आहे ना. तुतारीमध्ये एखादा माजी आमदार जर येत असेल, आमदार स्टँडिंग आमदार येत असेल तर आमच्यासारखे पोरं मागेच पडतात. म्हणजे यांनी प्लॅनिंग करून तुमची तिथं उमेदवारी कापण्यासाठी फक्त तिथं जाऊन उमेदवारी मागायची होती, एवढंच काम होतं पवारांचं? नाही, उमेदवारी त्यांना दिली असती तर ते उभेही राहिले असते. परंतु त्यांनी इकडे महाविकास आघाडीमध्ये दावेदार कुणी नव्हता प्रबळ, पूजा मोरे तिकडे होत्या आणि म्हणून आपले मेहुणे विजयसिंह पंडित यांचा मार्ग महायुतीमधला मोकळा करण्यासाठी आणि महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण शेवटपर्यंत ती जागा ही सुटल्या गेली नाही. पण ज्यावेळेस लक्ष्मण अण्णा पवार इकडे आले म्हणजे त्यांनी पहिले चौथा कुणीतरी आपल्या स्पर्धेत येतोय त्याला काटण्यासाठी प्रयत्न केले ह्या तिघांनी आणि ऍडजस्टमेंट करून एकाला इकडे पाठवलं महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये. जेव्हा पूजामुळे त्यातून कट झाली त्यावेळेस ते त्यांच्यात लढाई खेळायला लागले आणि मग लक्ष्मणांना तुतारीकडे आल्यानंतर पुन्हा लक्ष्मणांना सुद्धा तुतारी भेटू नये यासाठी अमरसिंह पंडितांनी प्रयत्न केले. त्यांनी जर प्रयत्न केलेत अमरसिंह पंडितांनी तर मग हे सगळं मिळून मिसळून असं कसं म्हणता येईल? सगळं प्लॅनिंग आहे कसं म्हणता येईल? प्लॅनिंग म्हणजे एका गरीब पोरीला जर उमेदवारी भेटणार असेल तर आपल्याला ते जड जाईल आणि म्हणून महायुतीमधले हे दोघ जण लक्ष्मण अण्णा पवार आणि विजयराजे पंडित ह्या दोघांनी ठरवलं की आम्हाला तर पवार साहेब घ्यायला तयार नाहीत. म्हणजे पंडितांना सुद्धा पवार साहेब जागा द्यायला तयार नव्हते. त्यांनी मधल्या काळामध्ये प्रयत्न सुद्धा केले होते की पवार साहेबांकडे जाण्याचे, पण पवार साहेबांनी त्यांना स्पष्ट नकार दिला होता. मग पंडितांना पवार साहेब घ्यायला तयार नाहीत तर मग आपण लक्ष्मण अण्णांना पाठवू हे त्यांच्या घरामध्ये ठरलं आणि मग नंतर लक्ष्मण अण्णांना त्या ठिकाणी पाठवलं आणि लक्ष्मण अण्णा जसे तुतारीमध्ये गेले त्यावेळेस आपल्या उमेदवारीचा विषय त्या ठिकाणी मागे पडला. तरी पण मी पवार साहेबांकडे बाजू लावून ठरली होती की बाबा जरांगे पाटलांचं आंदोलन आहे, विस्थापितांच्या पाठीमागे मतदारसंघ उभा राहू शकतो, साहेब तुम्ही संधी द्या. तर मग त्यांनी पवार लक्ष्मण अण्णांना इकडे पाठवलं आणि जसे लक्ष्मण अण्णांचा युतीमधला पत्ता त्यांनी कट केला आणि ते महाविकास आघाडीमध्ये आले तर त्याच्यानंतर त्यांनी लक्ष्मण अण्णाचं तिकीट कापण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले.
म्हणजे एकदा त्यांची लाईन क्लिअर झाली की पुन्हा ह्यांना रस्त्यातून हटवायचा पुन्हा प्रयत्न केला. ज्यावेळेस चौथा त्यांच्या विरोधात लढणारा चौथा माणूस ते बाद करतात ना, त्याच्यानंतर ते आपसातली लढाई लढतात. पण चौथा कुणी जर समोर येणार असेल ना, तर पहिले तिघं एकत्रित होऊन त्याला नामोहरम करायचा प्रयत्न करतात आणि नंतर त्यांच्यात लढाई लढतात. हा स्पष्ट आरोप आहे माझा त्यांच्यावर. हे सगळे सोयऱ्याचं त्यांचं तिघांचं राजकारण आहे. त्यांना सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये गेवराई तालुक्यातली जाऊ द्यायची नाही आहे आणि हे सगळं मिळून मिसळून चालू आहे. आणि म्हणून कारखान्यावर बोलताना आम्हाला लक्ष्मण अण्णा पवार कधीच दिसत नाहीत. त्यांच्या नगरपालिकेवर बोलताना दोन्ही पंडित आम्हाला दिसत नाही. आणि वाळूचं उत्खनन जे चालू आहे त्या संदर्भामध्ये पवार आणि पंडित त्यांच्याविषयी बोलताना दिसत नाही. म्हणजे फक्त वाटीतलं ताटात सांडू द्यायचं, पण ताटातलं मात्र खाली सांडू देता कामा नये, ते गोरगरिबाच्या हाती लागता कामा नये. हा एजेंडा ते नाही, मध्यंतरीच्या काळामध्ये वाळूसाठी लक्ष्मण पवारांनी स्वतः आमदार असताना आंदोलन केलं होतं, उपोषणाला बसले होते ते. नाही, मग ते केव्हा केलं होतं? ज्यावेळेस ते आमदार झाले नेमकेच. आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी मला वाटतं 6 महिने आधी त्यांनी तो एजेंडा रन केला, कारण की त्यांनी त्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलेलं होतं. नंतर ते 4.5 वर्ष त्यांनी काय केलं त्या संदर्भामध्ये? म्हणजे त्याच्यानंतर काही आणि वाळू काढणारे कोण आहे? तो तुमच्याच घरचे आहेत ना. तुम्ही म्हणतात प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही. प्रशासन, तुम्ही आमदार आहात, तुमचं प्रशासन जर ऐकत नसेल, साधा पालकमंत्री बदलू शकत नसेल, तहसीलदार बदलू शकत नसेल, BDO बदलू शकत नसेल, तर तुम्ही त्याच्यावर काय केलं? तुम्ही आज त्यांच्यावर आरोप करतायत. मग तुम्हाला ते ऐकतच नव्हतं तर तुम्ही 4 माणसं घेऊन तिथं उपोषणाला बसणं तर तुमच्या हातात होतं ना. ते तरी तुम्ही केलं का? परंतु आज तुम्ही आरोप करताय. मग ज्या आमदारांचं लोक ऐकतच नाही, प्रशासन ऐकत नाही, तो आमदार पुन्हा करायचा आहे का आपल्याला सहानुभूती मिळून? आणि वाळू काढणारे कोण आहे? तुमच्याच घरातले आहेत ना वाळू, तुमचेच भाचे आहेत ना. प्रशासनावर काय आरोप करतात? घरी जा तुम्ही, त्यांच्या भाच्याला सांगा की वाळू काढू नको, सगळं वाळू माफिया राज या गेवराई तालुक्यातला बंद होईल. तुमचेच भाचे काढतायत वाळू. नाही, आता मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी चालतात इकडे तिकडं, पण तुम्ही स्पष्ट आरोपही करताय, बलाढ्य नेते ते समोरचे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुम्हाला भीती वाटत नाही की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या अंगावर कोणी येईल काय? मला भीती वाटली असती, कधी वाटली असती, जर माझे हात बरबटलेले असते तर. परंतु या राजकारणाच्या सारीपाटामध्ये 7-8 वर्षापासून आम्ही काम करतोय, तर आम्ही कुणाच्या हाताला डाग नाही लावू दिला कुणाचा, किंवा हात आम्ही खराब नाही करून घेतले. स्वच्छ हाताने आम्ही आज राजकारणामध्ये काम करतोय. ज्यावेळेस शेतकऱ्यांचे आंदोलन केले त्यावेळेस शेतकऱ्यांकडून चहाची सुद्धा अपेक्षा ठेवली नाही आम्ही. ज्यावेळेस प्रस्थापितांविरोधात संघर्ष करत होता त्यावेळेस ॲडजस्टमेंटची भूमिका ठेवली नाही. माझ्या वडिलांवर राजकीयदृष्ट्या ॲट्रॉसिटी झाली, त्या ॲट्रॉसिटीमध्ये आमचं परिवार 7-8 वर्ष संघर्ष करत राहिला. आज माझे वडील निर्दोष सुटलेले, त्यावेळेस सुद्धा या प्रस्थापितांपुढे आम्ही झुकलो नाही. जर माझे वडील कुठेतरी 2 नंबरचे धंदे करत असले असते, माझा परिवार जर अशा कोणत्या प्रकरणामध्ये असला असता, किंवा मी स्वतः असले असते, तर त्याच्यामध्ये मला झुकावं लागलं असतं. परंतु माझं आजपर्यंतचं 7-8 वर्षाचं सामाजिक राजकीय जीवन हे पाण्यासारखं आम्ही स्वच्छ ठेवलेलं आहे. आम्ही फक्त लोकांच्याच कामी आलेले, स्वतःच्या राजकारणाचा विचार केला नाही. मी जवळजवळ 1 वर्षापासून माझ्याकडे एक 4 व्हीलर गाडी आहे, ती पण छत्रपती संभाजीराजांनी मला 1 वर्षापूर्वी दिलेली होती. पण त्याच्या आधी मी 2 व्हीलरवर फिरत होते गावगाव. 2 व्हीलरवर फिरताना मी बघितलंय लोकांना भेटायचं असायचं म्हणून तोंडाला रुमाल सुद्धा बांधता यायचा नाही, कारण की चेहरा बघितल्याशिवाय ओळख व्हायची नाही, हात वरती करावा लागायचा. त्याच्यामुळं तोंड बांधता यायचं नाही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये मी 2-2 वेळेस अंगावर ओली झालेली आणि अंगावर वाळलेली 2 व्हीलरवर काम करत असताना. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे. अक्षरशः केस जरी धुवायला गेलो तर अक्षरशः काळं काळं पाणी पडायचं, हे लोकांना सांगावं लागणार आहे. आणि अशा परिस्थितीत काम करत संघर्ष करत आम्ही पुढे गेलेलो आहे. आणि म्हणून प्रस्थापितांची भीती वाटत नाही. जर आपण कुठून काही गैरव्यवहार जर केलेला असला असता, पैसे खाल्ले असते, गुत्तेदारामध्ये रोड खाल्ले असते, कुठेतरी आपले हात गुंतलेले असते, तर त्यांची भीती वाढली असते. माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही आहे, ना जिनिंग आहे, ना कारखाना आहे, ना काय, त्याच्यामुळे भीती वाटत नाही ह्यांची. आता प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आता 3 प्रस्थापित मैदानात असणार आहे. लक्ष्मण पवार सुद्धा असणार आहेत अपक्ष. ते उमेदवारी अर्ज मागे घेतात का नाही माहीत नाही, पण ते जर असले तर तिघही एकमेकांना ते कशी मदत करणार आहेत. पुन्हा इकडून OBC विरुद्ध मराठा असा वाद बी पेटलेला आहे. 2-3 उमेदवार OBCचे सुद्धा आहेत. आणि मी तुला सांगितल्याप्रमाणे पहिल्यापासून असं आहे की जर प्रस्थापितांच्या विरोधामध्ये अनेक उमेदवार उभे राहिले, प्रस्थापितांची स्ट्रॅटर्जी असते की अनेक उमेदवार आपले उभा करायचे, जे आपल्याला मतं मिळणार नाहीत ती विरोधकांची मतं किमान त्यांना तरी मिळू द्यायची नाहीत, ती वेगळीकडे लावून द्यायची, अशी सगळी परिस्थिती आहे. या सगळ्यांमध्ये तुम्ही येत आहेत का, किंवा मग प्रस्थापितांना खरंच घरी खेचायचं आहे, खाली खेचायचं आहे, सत्तेतून खाली ठेवायचं आहे, तर यासाठी तुम्ही सगळेजण एकत्र येणार आहात का, किंवा काय? खरं तर निवडणुका लढवत आहेत सर्वसामान्य घरचे लोक, हे खूप आनंदाची गोष्ट आहे. या तालुक्यामध्ये ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा व्हायची त्यावेळेस फक्त हे 3 घराण्यांचाच विचार व्हायचा, 2च घराण्यांचा विचार व्हायचा. आज अनेक नावं समोर येतात, हे सत्य आहे आणि हे कौतुकास्पद आहे. त्याच्यामध्ये मुलीसुद्धा आहेत, हे पण कौतुकास्पद आहे. विषय राहिला प्रस्थापितांना याचा फायदा होतो.
तर आज प्रस्थापितांना फायदा होतोय ह्याचा जर आम्ही विचार करत राहिलो समजा, तर लढाईला ज्यांची उमेद आहे आज लढण्याची त्यांची उमेद नामहरम होईल. आणि म्हणून काही ठिकाणी आम्ही असा प्रयत्न करतोय उमेदवारांना पण सहकार्य करण्याचा कॉन्टॅक्ट सुद्धा करतोय. परंतु तुम्ही जसं म्हणणार की ही लढाई ओबीसी विरुद्ध मराठा आहे, तर मला हे मुळीच वाटत नाही. ही सरकारनं तयार केली हो. ही मुळात लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित मराठ्यांचा लढा आहे. आणि हा लढा मी तर म्हणेल की हा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधातला गरीब मराठ्यांचा लढा आहे. आणि त्याच्यामुळे सरकार जरी हे करत असलं ना की ओबीसी मराठा, तर आम्हाला सगळ्यांना, मी अनेक ओबीसीच्या नेत्यांसोबत चर्चा करते, तर त्यावेळेस ते मला म्हणत होते की पूजाताई तुम्ही तुतारीकडून तिकीट आणा. जर तुम्ही तिकीट आणत असाल तर आम्ही ओबीसी जरी असलो तरी आमचा तुम्हाला पाठिंबा राहील. याचा अर्थ सगळ्यांचा राग हा प्रस्थापितांवर आहे. विस्थापित म्हणून त्यांना गरीब घरची पूजा मोरे मराठा समाजाचे असताना सुद्धा ओबीसीच्या नेत्यांना ती चालते, पण आम्हाला कोण चालत नाहीत. आमचं वाटोळा श्रीमंत मराठ्यांनी केलंय हो. म्हणून आम्ही ओबीसी मराठा एकच आहोत, एससी मुस्लिम समाज आम्ही सगळे एकच आहोत. आम्ही गरिबाची जात एक आहे. 288 आमदार त्यांच्या मुलींचं लग्न करत असताना विचार करत नाहीत. हर्षवर्धन पाटलांनी त्यांच्या मुलीचं लग्न केलं, त्यांनी राज ठाकरेंच्या घरामध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या घरामध्ये मुलगी दिली. ते 96 कुळी मराठे आहेत. ते राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे ब्राह्मण समाजामधून येतात, पण त्यांनी त्याच्यात सोयरीक केली. मग हे 288 आमदारवरती सोयरीक करत असताना जर जात पाहत नसतील तर आम्ही आमची जात का पाहावी खाली राजकारण करत असताना? म्हणून 288 आमदारांची जात एक आहे आणि आमची जात येते गरिबाची, त्या श्रीमंत जातीच्या विरोधामधला हा आमचा लढा आहे. आता तुम्ही सगळ्या लोकांमध्ये जाऊन सांगणार आहात ह्या सगळ्या गोष्टी, मात्र कितपत लोकांना पटणार आहे? लोक मी अनेक वेळा असं म्हणतो की प्रस्थापित निवडणुकीच्या ऐन 4-8 दिवसावर सगळी वाट पाहतात, ऐन वेळेला सगळी सेटिंग करतात. म्हणजे एक प्रकारे असं म्हणायचं आहे मला की निवडणुका लागल्या की आतून कामाला लागतात, बाहेरचे लोक नुसते उड्या मारून येतात. मात्र ऐन वेळेला अशी ती परिस्थिती निर्माण करतात की आपल्यासोबत येणारा एखादा विस्थापित एखादा उमेदवार आहे त्याला कसं संपवायचं किंवा मग कशी सगळी रणनीती आपल्या बाजूने आणायची, अशी सगळी परिस्थिती प्रस्थापित लोकांची असते. तुम्ही कसं पुरणार आहेत ह्या सगळ्या लोकांना, कोट्यवधीचे लोक? मी सर्वसामान्य लोकांना एवढंच आव्हान करणार आहे की ह्या रणनीतीमध्ये तुम्ही अडकू नका. माझ्यासोबत खूप लोक प्रचार यंत्रणेमध्ये असायला पाहिजेत अशी माझी भावना मुळेच नाही आहे. कारण की हा तालुका हा दहशतीखालचा तालुका आहे आणि आज लोकांना माझ्यासोबत उघडपणे येऊन मी त्यांना संरक्षण कसं दिसेल अशी चिंता वाटत असेल. खरं तर मी माझ्या एकटीचं संरक्षण करण्यासाठी माझा परिवार वगैरे सगळे सक्षम आहोत. मी लढती यांच्या विरोधामध्ये. तुम्ही माझ्या प्रचार सभेलाच आलं पाहिजे, तुम्ही माझ्या रॅलीमध्येच आलं पाहिजे अशी भावना नाही आहे. तुम्ही ज्या नेत्यांचं काम करत होतात त्याच नेत्यांचं काम करा. पण आपल्या प्रत्येक माणसाला आज त्रास झालेला आहे. यांच्या घरचा एखादा मुलगा जरी आला तर आपल्या इथलचा म्हातारा माणूस म्हणजे पगडीवाला म्हातारा सुद्धा त्या लेकराचे पाय पडतो. एवढी लाचारी ह्या तालुक्यामध्ये आहे, ती आपल्याला संपवण्यासाठी तुमच्या एका लेकीनं, तुमच्या एका बहिणीनं पाऊल पुढे टाकलेलं आहे. महिलेने असताना सुद्धा टाकलेलं आहे. रामायण महाभारताचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस दैत्य माजले होते त्यावेळेस एका रणचंडिकेला अवतार घ्यावा लागला होता. ह्या तालुक्यातले दैत्य आता खरंच संपवण्याची काळाची गरज आहे. त्याच्यामध्ये एक महिला मुलगी आपली लेक जर उभा राहत असेल तर तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्या. फक्त माझ्यासोबत फिरला नाही तर चालेल, तुमच्याच नेत्यासोबत राहा, त्यांच्याच गाडीमध्ये फिरा, पण मतदान करत असताना हा जी तालुक्याचा श्वास कोंडलेला आहे तो श्वास मोकळा होणं ही काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिलेली त्या लोकशाहीमध्ये मतदान करताना आपण एकटेच असतो, तिथं कुणाचं दडपण बाळगण्याचं कारण नाही. आणि तुम्ही गाव प्लस करण्याचा विचार कराल, गाव प्लस करण्याचा विचार कराल, पण एवढंही लक्षात ठेवा की ज्या दिवशी गाव प्लस होईल आणि हे भावी आमदार होतील त्यावेळेस ते कार्यकर्त्यांना विसरलेले असतील. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची जर किंमत वाढवून घ्यायची असेल तर स्वतःच्या बुद्धीनं जनतेनं मतदान करावं. कारण की तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याचं गावातल्या जर ऐकून मतदान केलं तर उद्या तो कार्यकर्ता छाती ठोकपणे नेत्यांना सांगतो मी लीड दिली आणि मग नंतर तो कामं आणून तो रस्ते खातो, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करतो. सामान्य जनतेच्या पदरामध्ये काहीच पडत नाही. या गेवराई तालुक्यातल्या सामान्य जनतेला जर त्यांची स्वतःची किंमत वाढवायची असेल तर त्यांना सामान्य पोरीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि मतपेटीतून दाखवून गेलं पाहिजे की आमचा विचार हा विस्थापितांच्या विरोधातला आहे आणि आता आम्ही गरिबाची लेकर गरिबाच्याच लेकराला मतदान करू. बोलण्यासारखं भरपूर आहे, समस्याही मोठ्या आहेत, प्रश्नही मोठे आहेत, मात्र वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे. शेवटचा प्रश्न आहे, मतदारसंघामध्ये असे काही मुद्दे आहेत का, महिला अत्याचार असतील किंवा मग असुरक्षितता असेल, गेल्या 30 ते 40 वर्षांपासून मतदारसंघामध्ये एखादा उद्योग मोठा आला आहे का, यांचे काही शाळा कारखाने जर सोडले तर वेगळा काही उद्योग आला आहे का, म्हणजे कारखानेसुद्धा आणि शाळासुद्धा या सर्वसामान्यांसाठी नोकरीसाठी खुल्यात असं नाही. म्हणजे मी जबाबदारीने सांगतो, जरी इथं कारखाने असले आणि शाळा असले इथल्या नेत्यांच्या, तरी तिथं नोकरी मिळवण्यासाठी आम्हाला अगोदर खिशातून पैसे द्यावे लागतात, त्याच्यानंतर नोकरी मिळते.
म्हणजे शासनाचा किंवा मग यांनी उभा केलेला एखादा बाहेरून आणलेला प्रकल्प असला तर सहजरित्या एखाद्या साध्या माणसाला नोकरी मिळू शकते, असं काही झालेलं आहे का? आणि भविष्यामध्ये येऊ शकते का? या नेत्यांनी असं सगळं का केलं नसेल, यावर थोडक्यात सांगाल? शेवटचा प्रश्न आहे. हे नेत्यांचं इथलचं विजनच नाही आहे. मला वाटतं की इथलचा शेती हा दुय्यम उद्योग आहे आणि राजकारण हा एक नंबरचा धंदा प्रत्येक मतदाराचा इथलचा आहे. गेवराईचं राजकारण असं राहिलेलं आहे. ह्यांचं विजनच नाही आहे. आत्तापर्यंत एकही उद्योग आलेला नाही. इथं आलेल्या जिनिंग, आज बघितलं काय परिस्थिती, तर जिनिंगमधलं सगळं साहित्य त्यांनी विकून खाल्लेलं आहे. आज तिथं शाळेच्या माध्यमातून आज बघितलं एखाद्याला नोकरी लागायची असेल तर 18-18, 20-20 लाख रुपये 10 वर्षापूर्वी त्यांना द्यावे लागतात. 10 वर्ष स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःच पेट्रोल टाकून त्या ठिकाणी नोकरी करावी लागते. आणि ऐन उमेदीचा जो काळ असतो ना आपला तारुण्यातला, जिथं आपण भिडू शकतो, आपण लढू शकतो, तो ऐन उमेदीचा काळ ते 10 वर्षांनी येणाऱ्या पगारीसाठी आपल्याला त्या ठिकाणी संस्थेमध्ये खर्च करावा लागतो. आणि म्हणून इथं आज बघितलं तर गेवराई तालुका हा मोसंबीचा हब होऊ शकतो. इथं एखादा उद्योग, प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी येऊ शकतो, सोयाबीनसाठी येऊ शकतो, कापसासाठी येऊ शकतो, तेलासाठी येऊ शकतो. हे उद्योग निर्माण होणं गरजेचं आहे. परंतु पारंपरिक राजकारणाला छेद देऊन ज्यावेळेस आपण लढणारी पोरं आणि शिकणारी पोरं, इंजिनियर असणारी, वकील असणारी मुलं जर आपण ह्या सत्य कारणावर बसवली तर ते हे गरिबाचा विचार करतील. त्यासाठी आम्ही विजन घेऊन लोकांपर्यंत चाललोय. मतदारांनी आता आशीर्वाद द्यावा हीच विनंती. खूप खूप आभार मराठी महाराष्ट्रात दिलेल्या वेळाबद्दल. येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतील त्या आता आपल्याला पाहायला मिळतीलच. मात्र मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक सवाल आहेत, अनेक मुद्दे आहेत. वेळेची मर्यादा असल्यामुळे थोडक्यात आपण थांबवलं इथं. मात्र गेवराई मतदारसंघ हा चर्चेत राहणारा मतदारसंघ आहे. खरं तर तिथल्या प्रस्थापित नेत्यांच्या पूर्वीच्या जुन्या नेत्यांची फार इच्छा आहे की आम्हाला आमदार झालं पाहिजे, आमचा नातू आमदार झाला पाहिजे, आमचा पणतू आमदार झाला पाहिजे, या सगळ्या अपेक्षा आहेत. खरं तर महाराष्ट्रासह अनेक मतदारसंघ असे आहेत महाराष्ट्रातले की तिथल्या नेत्यांना चालता जरी येत नसलं, बोलता जरी येत नसलं तरी त्याला आमदार व्हायचं आहे. म्हणजे अनेक उदाहरणं आहेत आम्हाला. माजलगाव आहे, तिकडे आष्टीपाटोदा शिरूर आहे. म्हणजे ते नावे घ्यायची गरज नाही, ते सगळ्या लोकांना माहीत आहे. त्यांना जरी चालता येत नसलं, बोलता येत नसलं तरी त्यांना आमदार व्हायचं असतं. म्हणजे सत्तेमध्ये इथून जायचं, मुंबईला मंत्रालयामध्ये बोलायचं, AC गाडीत जायचं आणि गावाकडे यायचं. इथल्या तरुण लोकांना फक्त आणि फक्त सतरंज्या उचलायच्या, त्यांच्या काचा वर करायच्या, त्यांच्या गाड्या पुसायच्या, त्यांचे फोन उचलायचे, त्यांचे फोन साफ करून द्यायचे, गाड्या साफ करून द्यायच्या, या सगळ्या गोष्टींसाठी. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या प्रस्थापित नेत्यांना फक्त मतदान करण्यासाठी, लोकांच्या अंगावर जाण्यासाठी कार्यकर्ते हवे असतात. मात्र इथला कुठलाही एखादा प्रस्थापित म्हणजे फार जुन्या काळापासून आलेलं आहे हे की आमच्या घरातला नको, आमचा कार्यकर्ता हा माझा उमेदवार असेल, असं कधीही यांनी म्हटलेलं नाही. याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रकाश सोळंके यांच्याबद्दल बोलायचं आहे मला, की विषय निघाला म्हणून या ठिकाणी बोलतो आहे की जयसिंग सोळंके यांची ऐन वेळेला हे माझे वारस असतील सांगितलं, मात्र ऐन वेळेला मलाच निवडणूक लढवायची असं त्यांचं ठरलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. प्रस्थापितांना चक्क पोचण्यासुद्धा नको असतो, कार्यकर्ता फार दूर राहतो. म्हणून कार्यकर्त्यांनी आता विचार केला पाहिजे की कार्यकर्त्यांच्या एकमेकांच्या अंगावर नेत्यांच्या सांगण्यावरून कसं जायचं आहे, जायचं की नाही जायचं, आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचे की नाही करायचं, हे कार्यकर्त्यांनी ठरवायचं आहे. आणि सगळ्यांच्या मताला एकच अधिकार दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कसं भविष्यामध्ये निर्माण व्हायचं आहे हे कार्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये गेवराईसह बीड जिल्हा आणि मराठवाडा, महाराष्ट्र कसा घडतोय आता मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपला खूप खूप आभार मराठी महाराष्ट्रात दिलेल्या वेळाबद्दल.